आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्याच्यामुळे जबाबदारीनं वागणं आणि बोलणं हे मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे करत असतात। तर त्यांचं असंही म्हणणं आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून गुजराती व्यापारी आणि गुजराती नेत्यांचा डाव होता। वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ असं सांगितलं होतं, मात्र मोरारजी देसाईंनी महाराष्ट्रात 62 ठार मारली। तर हा मुद्द्यावर कोण काढलेला आहे? नाही, मला वाटतं अशा प्रकारचं भावनिक वातावरण करून निवडणुकीत आपल्याला काही मिळवता येतं का, यासाठी सगळ्या लोकांचा अट्टहास त्या ठिकाणी आहे। महाराष्ट्रासाठी माननीय पंतप्रधान देवेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेब काय भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत हे देशवासियांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। महाराष्ट्राला निधी देणं असेल, महाराष्ट्राच्या विकासात जातीने लक्ष घालणं असेल, महाराष्ट्राची इतिहास परंपरा जपण्याचा विषय त्या ठिकाणी असो, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक होऊन निवडणुकीला सामोरं जाणं असेल, आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आणखी अधोरेखित करण्यासाठी या ठिकाणी दिल्लीचे माननीय नरेंद्र मोदी साहेब अमितभाई सातत्यानं महाराष्ट्राच्या मुंबईच्या मागे उभे राहिलेत। आणि त्याच्यामुळे जे लोक आपल्या मागे उभे राहत आहेत, ताकद देत आहेत, आपल्या अस्मितेला त्या ठिकाणी ताकद देण्यासाठी मदत करतायत, ते कसे काय महाराष्ट्र विरोधी होतील, कसे काय महाराष्ट्रद्रोही होतील? त्याच्यामुळे मला वाटते केवळ निवडणुकीपुरतं हा विषय त्या ठिकाणी येतो आणि मला वाटतं निवडणुकीनंतर जातो। तर त्यांचे एक आरोप आहे की विषय भाषेचा असणार आहे, हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची, ती गुजरातला मिळवायचं हे त्यांचं स्वप्न आहे। नाही, 106 हुतात्म्यानं या ठिकाणी जे काय हौतात्म्य दिलंय हे देशाला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे, आणि अशा प्रकारचा कुठलाही डाव किंवा कुठलंही त्या ठिकाणी मनात कुणाच्याच नाही। आणि देवेंद्रजींनी तर अत्यंत आक्रमकपणे सांगितलंय, त्यानंतर सुद्धा ज्याला इश्यूज बनवायचा आहे तो मग प्रत्येकाची एक स्टाईल असते, त्या स्टाईलने ते इश्यू बनवण्याचं काम करत असतात। सर, त्यांच्या म्हणणं हिंदीने तुमचं काय भलं केलेलं आहे? तुमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या भाषेसाठी पेटलाय, मला काही कारण कळालेलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यांना कळालं नाही तर त्यांनाच विचारा तुम्ही काय कळालं नाही म्हणून। त्याच्यामुळे मला वाटतं की विनाकारण जाती समाजात तेढ निर्माण करणं योग्य असं मला वाटत नाही। सर